घरातून शेतात पोचतो तोपर्यंत घरी पाहुणे आली. नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर मग आज खूप ऊन एवढं कडक पडलं होतं ना, तरी पण मी बोबड्याला घेऊन रानात आले होते. तर त्याची पाणी पिण्यासाठी धडपड बघा. कारण की घरात बसून बसून ना असा तो उन्हात गेलाच नको म्हणतो. कुणाला आणलं पाणी? कुणाला आणलं पिले पाणी? तुला पाणी पाहिजे? पेणार तू पाणी? हा, तू रानात कशाला आलाय? हा, तहान लागली होय रानात काम करून करून. मला वाटलं रडतो की काय, पण कुशाला रडायला कुठलं. हे तर ना, ही पालं इतकं जे कापत होती त्याच्यातच तो लोळतोय काय, खेळतोय काय. त्याला खूप आनंद होत होता शेतात आणल्यानंतर. कडक उन्हामध्ये सुद्धा किती खेळत होता, तो हसरा चेहरा करून बघा. आम्ही घरातून निघालो तोपर्यंत रानात येऊन नुसतंच पोहोचतो, थोडंसं ज्वारी खोडली आणि तोपर्यंत तात्यांचा फोन आला की आम्ही घरी आलो. अरे तुम्ही कुठं आहेसा? काय पाहिजे? नाव आहे का नाही? फोन पाहिजे. कशाला फोन पाहिजे तुला? कशाला? तुला ऊन नाही लागत? नाही ऊन लागत? नाही लागत. तेवढं तसं कळलं. जा का बाई? सासूला तर एकटीच आहे. आई आलेली जाती बाळा. चप्पल मी ठेवली गाडीत. चल असू दे, चल जा का. चल चल गाडी कुठं. आजीला नातवंडाची आणि खोपरतोंडाची लय काळजी, खरंच खूप काळजी करते आजी माझी. मग काही कोणाकोणाला आजीचं प्रेम भेटते आतापर्यंत, असं माझ्यासारखं. आता खरं प्रेम माया पाहायचं झालं तर या आजीकडून नातवंडाचंच प्रेम होतं खूप. असे हट्ट फक्त आजीच पुरवू शकते.